थांबा एक मिनिट। जगातील 20 सर्वात गरम शहरांची यादी आहे ना, त्यातील तब्बल 19 शहर फक्त एकट्या भारतात आहे। हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं पण सत्य आहे आणि हे वरून एप्रिल महिन्यात घडत आहे। महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान सगळीकडे एकच परिस्थिती, असह्य उकाडा, 44 ते 45 अंश तापमान। पण हे साधा उन्हाळ्याचं ऊन नाही। भारत आता एक भयानक गोष्टीत अडकलाय, त्याचं नाव आहे हीट डोम। आज आपण समजून घेणार आहोत हीट डोम म्हणजे नक्की काय, ते का तयार होतं, त्याचे परिणाम काय आणि सर्वात महत्त्वाचं आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं। चला तर मग सुरू करू। आधी बघूया सध्या नक्की परिस्थिती काय आहे। एप्रिल महिन्यामध्ये बिहारमधील भागलपूर, ओडिसातील तालचेर, पश्चिम बंगालमधील आसनसोल या सगळ्या ठिकाणी तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे। उत्तर प्रदेशातील बांदा, प्रयागराज, महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, वर्धा इथे तर तापमान 45 अंशाच्या वरती गेलेलं आहे। 45 अंश म्हणजे किती गरम सांगतो। पाणी 100 अंशावर उकळतं। आपल्या शरीराचं सामान्य तापमान 37 अंश असतं आणि बाहेरचं तापमान 25 अंश। म्हणजे तुम्ही चालताना, बसताना, श्वास घेताना शरीर सतत एक मोठ्या भट्टीत असल्यासारखं वाटतं। IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांनी देशाच्या अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। रेड अलर्ट म्हणजे वॉर्निंग नाही, तो डेंजर सिग्नल आहे। याचा अर्थ ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। लोकांनी घराबाहेर न पडण्यास योग्य आहे। आता एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या। सध्या फक्त दिवस गरम नाहीत, रात्री सुद्धा उकाडा कमी होत नाही। तुम्ही स्वतः नोटीस केलंय का? AC चालू आहे, फॅन चालू आहे, तरी झोप लागत नाही। सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही। हे का होतं? कारण आपलं शरीर दिवसभर हीट सहन करतं, पण रात्री ते स्वतःला रिपेअर करतं। पण जर रात्री थंडावा मिळाला नाही तर शरीराला रिकव्हरी मिळत नाही आणि इथेच खरी समस्या सुरू होते। रिकव्हरी नाही म्हणजे डॅमेज सुरू। ऊन दिवसा त्रास देतात पण डॅमेज रात्री सुरू होतात आणि ही कंटिन्युअस हीट एक्सपोजर शरीराला हळूहळू थकवतं, डिहायड्रेशन वाढवतं आणि हीट स्ट्रोकचा धोका एक्सपोनेन्शियली वाढवते। सायलेंट डॅमेज जो तुम्हाला लगेच जाणवत नाही पण शरीर आतून हरत असतं। पण मग प्रश्न येतो, दरवर्षी उन्हाळा येतो, मग यावेळी एवढी जास्त उष्णता का? हे साधं उन्हाळ्याचं ऊन नाही, हे आहे हीट डोम आणि हे साध्या उन्हापेक्षा खूपच वेगळं आणि जास्त धोकादायक आहे। तर आधी समजूया हीट डोम म्हणजे नक्की काय। कल्पना करा, तुमच्या घरात एक मोठं भांडं आहे, त्यात भाजी शिजवतोय आणि त्यावर एक घट्ट झाकण लावलंय। आज जी वाफ तयार होते ती बाहेर जाऊ शकत नाही, आतच फिरत राहते। आतील तापमान सतत वाढत राहतं। हेच होतं हीट डोम मध्ये। फक्त फरक एवढाच की हे भांडं म्हणजे आपला भारत देश आणि झाकण म्हणजे वातावरणातील उच्च दाबाची प्रणाली, म्हणजेच हाय प्रेशर सिस्टीम किंवा अँटी सायक्लोन। हे हाय प्रेशर सिस्टीम म्हणजे काय? सामान्यपणे जमिनीवरची गरम हवा वर जाते, वर गेली की थंड होते, ढग तयार होतात, पाऊस पडतो, जमिनीवरती थंडावा येतो। पण जेव्हा वातावरणात उच्च दाबाचं एक मोठं क्षेत्र तयार होतं तेव्हा ही गरम हवा वर जाऊ शकत नाही। उच्च दाब तिला खाली ढकलतो, हवा खाली येते, आणखी गरम होते, पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करते, पुन्हा ढकलली जाते। हे चक्र चालूच राहतं। जमिनीवरचं तापमान सतत वाढतच राहतं। आता सांगा, हे साध्या उन्हाळ्यापेक्षा वेगळं कसं? साधी हीट वेव्ह म्हणजे काही दिवस खूप गरम असतं, मग वारा येतो, थोडा पाऊस येतो, थंडावा मिळतो। हीट डोम म्हणजे हा थंडावा येतच नाही, कारण वातावरणात झाकण काढलेलंच नाही। हे एका मोठ्या भागावर अनेक दिवस, अनेक आठवडे सतत राहू शकतं आणि या काळात तापमान दिवसेंदिवस जास्त होत जातं। रात्री सुद्धा उष्णता कमी होत नाही। रात्री उष्णता कमी न होणं हे खूपच धोकादायक आहे, कारण शरीराला रात्री रिकव्हरी करायची संधी मिळत नाही। सतत उष्णता, त्यामुळे शरीर थकतं आणि हीट स्ट्रोकचा धोका वाढतो। तर हे आहे हीट डोम। एका शब्दात सांगायचं तर वातावरणाचा तुरुंग, ज्यात उष्णता अडकते आणि बाहेर जाऊ शकत नाही। आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हीट डोम तयार का झालं? यामागे एक नाही, अनेक कारण आहेत। एक एक करून बघूया। पहिलं कारण, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस कमकुवत झालेत। वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे काय की हे पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्याचे झोत असतात। हिमालयाच्या उत्तरेकडून येतात, हिवाळ्यात उत्तर भारतात पाऊस आणि थंडी आणतात। उन्हाळ्यापूर्वी हे वारे देशावर ढग आणतात। पण यावर्षी वेस्टर्न डिस्टर्बन्सेस खूपच कमकुवत आहेत।
म्हणजे ढग नाहीत म्हणजे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडतात आणि तापमान झपाट्याने वाढतं. दुसरं कारण, हिमालयावरील बर्फ कमी झाला. हिमालयावर बर्फ जास्त असला तर त्याच्या थंड हवेचा प्रभाव मैदानी प्रदेशांवरही होतो. पण गेल्या काही वर्षात हिमालयावरील बर्फ कमी होतोय आणि त्याचा थेट परिणाम उत्तर भारताच्या तापमानावर होतो. तिसरं कारण, कोरडे वायव्य वारे. राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान कडून येणारे कोरडे गरम वारे, यांना लू म्हणतात. हे वारे व्हायला लागले की तापमान आणखीन वाढतं आणि हवेतील आर्द्रता कमी होते. चौथं आणि सर्वात मोठं कारण, क्लायमेट चेंज. हे सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या 100 वर्षात पृथ्वीचं सरासरी तापमान 1.5 अंशांनी वाढले. हे कमी वाटतं ना, पण हे सरासरी आहे. काही ठिकाणी ही वाढ 3, 4, 5 अंशांनी जास्त आहे. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचं प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वी सतत गरम होते. जेव्हा सगळी पृथ्वीच गरम आहे तेव्हा हिटडोम सारख्या घटना जास्त वेळा आणि जास्त तीव्रतेने होणार आहेत. म्हणजे हे एकदाच होणार नाही असं नाही, हे पुन्हा पुन्हा होणार आहे आणि दरवेळी जास्त तीव्र होणार आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता बघूया हिटडोमचे परिणाम काय असतात. पहिला परिणाम, आरोग्यावरती. सर्वात थेट परिणाम आपल्या शरीरावरती होतो. हीट स्ट्रोक म्हणजे शरीर इतकं गरम होतं की ते कंट्रोल करणं कठीण होतं. याची लक्षणे काय असतात? डोळ्यांपुढे अंधारी येणं, चक्कर येणं, अचानक घाम येणं, खूप धोकादायक आहे. उलट्या होणं, बेशुद्ध होणं. वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला यांना सर्वाधिक धोका असतो. तसेच शेतकरी, बांधकाम कामगार, रिक्षावाले, जेवणात काम करतात त्यांनाही मोठा धोका आहे. दुसरं, शेतीवरती. उन्हाळी पीक मका, मूग, उडीद या पिकांना 45 अंश तापमान सहन होत नाही. पाने जळतात, फुलं गळतात, उत्पन्न घटतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि याचा परिणाम भाजीपाला, धान्याच्या किमतीवर होतो, म्हणजे महागाई वाढते. तिसरं, विजेचा तुटवडा. उन्हाळ्यात एसी, पंखे, कूलर सगळे जास्त चालतात. विजेची मागणी खूप वाढते पण निर्मिती तेवढी होत नाही, म्हणून लोड शेडिंग भारनियमन वाढतं आणि विजेशिवाय एसी नाही म्हणजे उकाडा. हे दुष्ट चक्र आहे. चौथा परिणाम, रेल्वे, रस्ते यांच्यावर. हे ऐकायला विचित्र वाटतं पण हे खरं आहे. तापमान खूप वाढलं की रेल्वेचे रूळ वाकतात, डांबरी रस्त्यांवरचा डांबर वितळतो, पूल, इमारतींच्या लोखंडी भागांवर ताण येतो आणि म्हणजेच उष्णतेचा परिणाम आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा होतो. पाचवं, पाण्याची टंचाई. उष्णता वाढली की बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन जास्त होतं. तलाव, नद्या, विहिरी लवकर आटतात आणि आधीच पाणी टंचाई असलेल्या भागात परिस्थिती आणखी बिघडते. म्हणजे एकट्या हीट डोमचे परिणाम आरोग्य, शेती, वीज, पायाभूत सुविधा आणि पाणी सगळ्यांवर होतात. हे किती मोठं संकट आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता सर्वात महत्वाचा भाग, आपण काय करायला हवं. काळजी करायची नाही पण सावधगिरी बाळगायची आहे. या टिप्स नीट ऐका. टिप नंबर 1, दुपारी बाहेर जाऊ नका. दुपारी 12 ते 4 हा सर्वात धोकादायक वेळ आहे. या वेळात सूर्यकिरणे थेट पडतात, तापमान सर्वोच्च असतं. शक्य असेल तर घरात राहा, बाहेर जाणं टाळा. जर बाहेर जाणे अटळ असेल तर सुती कपडे घाला, डोक्यावर टोपी, ओढणी ठेवा, छत्री वापरा. टिप नंबर 2, भरपूर पाणी प्या. तहान लागली तरच पाणी प्यायचं असं नाही. उन्हाळ्यात शरीर घामाने जास्त पाणी गमावतं. दर तासाला थोडं थोडं पाणी प्या. ओआरएस घ्या, ते घरी बनवता येतं. 1 लिटर पाणी, 1 चमचा साखर, चिमूटभर मीठ. टिप नंबर 3, लक्षणे ओळखा. हीट स्ट्रोकची लक्षणे ओळखा. जास्त घाम, डोकेदुखी, चक्कर, मळमळ. जर घाम अचानक थांबला आणि त्वचा कोरडी झाली तर हे अत्यंत धोकादायक आहे. लगेच डॉक्टरांकडे जा. टिप नंबर 4, शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला. शेतात काम करायचं असेल तर पहाटे 6 ते 9 आणि संध्याकाळी 5 नंतरच काम करा. मध्ये सावलीत विश्रांती घ्या. जड काम दुपारी करू नका. टिप नंबर 5, IMD ऍप वापरा. मौसम ऍप हे सरकारचं अधिकृत ऍप आहे. त्यात तुमच्या जिल्ह्याचा हीटवेव्ह अलर्ट मिळतो. ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट म्हणजे काय ते तिथं कळतं. हे ऍप डाउनलोड करा. टिप नंबर 6, वृद्धांना आणि लहान मुलांना सांभाळा. घरातल्या आजी आजोबांना एकट्याने सोडू नका. लहान मुलांना उन्हात खेळायला पाठवू नका. आजारी माणसांची विशेष काळजी घ्या. आणि शेवटची टीप, हा व्हिडिओ तुमच्या घरच्यांना पाठवा. गावाकडे राहणाऱ्या नातेवाईकांना पाठवा. ज्यांना इंटरनेट नाही त्यांना सांगा. माहिती वाचवते.
एक शेवटचा महत्वाचा मुद्दा, हिट डोम या वर्षीच होतंय असं नाही. शास्त्रज्ञ सांगतायत 2050 पर्यंत हिट डोम सारख्या घटना दर 5 ते 10 वर्षांनी नाही तर दर 2-3 वर्षांनी होणार आहेत आणि प्रत्येक वेळी जास्त तीव्र होतील. याला थांबवायचं असेल तर झाडं लावायला हवीत. कार्बन इमिशन्स कमी करायला हवेत. नवीन ऊर्जा स्रोत सौर, वायू वापरायला हवेत आणि हे आपल्या एकट्याने होणार नाही. प्रत्येकाने एक छोटी गोष्ट केली तर नक्कीच फरक पडतो. एक झाड लावा, विजेचा वापर कमी करा, एसीची टेम्परेचर जास्त ठेवा म्हणजे वीज कमी जाईल. आणि सर्वात महत्वाचं, या गोष्टी समजून घ्या, समजावून सांगा, कारण जेव्हा सगळ्यांना माहिती असते तेव्हाच बदल होतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं हिट डोम म्हणजे काय, ते का तयार झालं, त्याचे परिणाम काय होतील आणि आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर केला तर तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा जीव वाचू शकतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागात सध्या किती तापमान आहे आणि तुम्ही उन्हापासून स्वतःला कसे सांभाळता. पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.